हॅलो, नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करत आहे. आता जसं की मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत केले जातात. तर हे व्रत कसे केले जातात, याची पूजाविधी काय आहे, हेच आपण समजून घेणार आहोत माझ्या व्हिडिओमध्ये. तर चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करू. ओम लक्ष्मी देवीये नमः. ओम माधवाय नमः. या मंत्राचे उच्चारण करत आज आपल्याला देवी आईची स्थापना करून घ्यायची आहे. देवी आईची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. देवी आईची स्थापना करायच्या ठिकाणी स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. चौरंगावरती पण स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. त्यानंतर चौरंगावर लाल वस्त्र घालून घेतले आहे. तुमच्याजवळ हिरव्या रंगाचे वस्त्र असेल तरी देखील चालेल. माझ्याजवळ लाल रंगाचे होते म्हणून मी हे लाल रंगाचे वस्त्र घेतले आहे. आता चौरंगाच्या मध्यभागावरती तांदूळ किंवा गहू अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी एक तांब्याचा कलश घेतला आहे आणि कलशाला हळदीची आणि कुंकवाची 5 बोटे अशा प्रकारे ओढून घेतली आहे. आता एक नारळ घेऊन नारळाला हळदी, कुंकू व अक्षता वाहायची आहेत. कलशामध्ये पाणी घेतले आहे आणि एक सुपारी, दुर्वा, पैसा, तुळशीपत्र घालून घेतले आहे. आता कलशाच्या तोंडावरती 5 फळ किंवा फूल झाडाची पाने अशा प्रकारे ठेवायची आहे. त्यानंतर नारळ कळशावर ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर कलशाला वस्त्र, अलंकार, वेणी, देवी आईचा मुकुट अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. आता चौरंगावरती देवीचा फोटो कलशाच्या मागच्या बाजूला
अशा प्रकारे ठेवायचा आहे. फोटोला हार घालून घ्यायचा आहे आणि आता देवी आईने सजलेला कलश चौरंगावरती ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता आत्ताच किती सुंदर देवी आईचे रूप दिसत आहे. आता देवी आईच्या एका बाजूला पाराचा विडा ठेवून घ्यायचा आहे आणि गणपतीची मूर्ती देखील ठेवून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला 5 फळे ठेवून घ्यायची आहेत. त्यानंतर महालक्ष्मी यंत्र ठेवून घ्यायचे आहे. देवी आईच्या 7 शृंगाराचे साहित्य ठेवून घ्यायचे आहे. आणि आता देवी आईच्या चौरंगाला फुलांनी सजवून घ्यायचे आहे. आता मी चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतली आहे. तर तुम्ही मला विचाराल, ताई अगोदर का नाही काढली रांगोळी? तर ते यासाठी, आपण ही देवी आईची तयारी करत असताना रांगोळी विस्कटून जाते, म्हणून स्वस्तिकच काढून चौरंग मांडून घेतला होता. आता नैवेद्यासाठी केळी, पंचामृत ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहे.
आता देवी आईला हळद, कुंकू, अक्षता वाहून घेतले आहे. त्यानंतर धूप अगरबत्ती लावून देवी आईला ओवाळून घ्यायचे आहे. आणि आता देवी आईला नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पोथी वाचन करायचे आहे. अशा प्रकारे देवी आईची मनोभावे पूजा करायची आहे. देवी आईला तुम्हाला सगळ्यांना आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर देऊ देत हीच देवी चरणी मनोभावे प्रार्थना करत आहे.